नमस्कार. आज 17 मे 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. महायुतीत भाजपच मोठा भाऊ. इथेनॉलवरील निर्बंध केंद्राकडून मागे. तेल कंपन्यांकडून लवकरच खरेदी. कोकण विदर्भात वादळी पाऊस. खेडमध्ये वृक्षांची पडझड. नागपुरात सोसाट्याच्या वारासह सरी. कोणताही अपवाद नाही. केजरीवाल यांच्या जामिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. आरोपपत्र लवकरच ईडी. त्यानंतर परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया संथ गतीने. त्यानंतर आता ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सविस्तर बातम्या पहा. कोणताही अपवाद नाही. सुप्रीम कोर्टामध्ये काल सुनावणी झाली केजरीवाल यांच्याबद्दल. केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिली. आय थिंक 13 तारखेला सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना जामीन दिली, बरोबर. मग त्या जामीनला परत एकदा ईडीने चॅलेंज केलं. व ईडीकडून आता सध्याला वकील होते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचं म्हणणं आलं की केजरीवाल जाहीर सभेमध्ये किंवा प्रचार करत असताना 2 जूनला म्हणजे 1 जूनला जर तुम्ही बटन दाबलात झाडूचं तर तुम्हाला जर झाडूचं जर तुम्ही 1 जूनला बटन दाबलात तर पहा 2 जूनला मला जेलमध्ये वगैरे जावं लागणार नाही, असं केजरीवाल यांचं म्हणणं आहे. याविरोधात ईडीने तुषार मेहता यांच्यासोबत कुठे गेले होते? सुप्रीम कोर्टात गेले होते. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं की त्याच्यावर आक्षेप आपण घेऊ शकत नाही किंवा हा अपवाद आम्ही दिलेला नाही आहे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलं पहा की आम्ही अपवाद या गोष्टी खाली वगैरे त्यांना दिलं नाही. का दिलं नाही पहा, कारण 1.5 वर्ष झालं तुम्ही काय करत होतात. मग म्हणजे ऑगस्टमध्ये त्यांच्या विरोधात काय केस रजिस्टर झाली व ऑगस्टच्या नंतर तुम्ही काय केलात. मग त्यावरती ईडीने म्हटलेलं आहे की 100 करोड रुपयेचं जे आरोपपत्र आहे ते अगदीच लवकरच आम्ही त्यांच्या विरोधात दाखल करणार आहोत. मग सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही आरोपपत्र दाखल करा त्यावेळेस आम्हीच लगेच त्याला काय करणार आहोत, त्यांना परत जेलमध्ये वगैरे घेऊन येऊ. व त्यांना तारीख दिलेली आहे 2 जूनला त्यांना सरेंडर करायचं आहे, हे ऑलरेडी ठरलेलं आहे. व केजरीवाल यांना जे हे दिलेले आहेत म्हणजे जामीनसाठी त्यांना काही निकष घालून दिलेत व त्या निकषचं ते पालन करत आहेत किंवा नाही यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्र देतो असं केजरीवाल यांनी अभिषेक मनु सिंघवी यांच्या अंतर्गत त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही केस आपण एवढ्या डिटेलमध्ये वगैरे का पाहत आहोत तर पहा, अगदीच काल सुप्रीम कोर्टाने आणखीन एक महत्त्वाचा जजमेंट दिलेला आहे. कशाच्या? ईडीच्या PMLA केसबद्दल. पहा, सुप्रीम कोर्ट लिमिट्स ईडीज पॉवर टू अरेस्ट PMLA अक्युज्ड. म्हणजे पहा, एखाद्याला जर ईडीने डायरेक्टली आता अटक करू शकणार नाही. का अटक करू शकणार नाही पहा, तर PMLA केसमध्ये पूर्वी काय व्हायचं, जेव्हा ईडीने समन पाठवायचं, आता केजरीवाल यांना किती 10 समन पाठवले होते, 11व्या समनला डायरेक्टली त्यांनी अटकच करून आणले. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, PMLA जर अक्युज्ड एखादा व्यक्ती असेल तर त्याला स्पेशल कोर्टमध्ये घेऊन जायचं आहे व जरी एखाद्या वेळेस समन जरी पाठवलं तरी त्याला डायरेक्टली अटक करता येणार नाही, जसं संजय राऊत यांच्या केसमध्ये झालं होतं पहा. म्हणजे डायरेक्टली त्यांना अटक न करता आता काय करायचं आहे, तुम्ही तर स्पेशल कोर्टमध्ये जाऊ शकता. म्हणजे आता जर ईडीने माझ्या विरोधात जर समन बजावलेलं असेल तर मी डायरेक्टली स्पेशल कोर्टमध्ये जाऊ शकतो व स्पेशल कोर्टमध्ये तिथं पुरावे सादर करावे लागतील पहिल्यांदा. सेक्शन 88 ऑफ CRPC. आता पहा, CRPC तर बदलणार आहे. लवकरच BNS वरती वगैरे आपण काय करणार आहोत, म्हणजे जे नवीन कायदे येणार आहेत 1 जुलैपासून जे नवीन कायदे लागू होणार आहेत त्याबद्दल मी लवकरच एक व्हिडिओ बनवून घेऊन येईन. मग त्यावेळेस पहा, आता प्रॉब्लेम काय आहे, ही 1 महिन्यासाठीच आहे असं आपण म्हणू शकतो. कारण पहा, सेक्शन 88 ऑफ CRPC यानुसार काय म्हटलेलं आहे की ज्या व्यक्तीला तुम्ही अटक वगैरे करत आहात ना त्यांना काय तिथं सर्व प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसचे पुरावे तिथं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस या अंतर्गत त्याला पहा संपूर्ण गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे असं CRPC नुसार म्हटलेलं आहे. मग अगदी त्याच धर्तीवर पहा, आता PMLA मध्ये देखील CRPC लागू होणार आहे. मग CRPC लागू झाल्यानंतर पहा, इथं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस इथं लागू होईल. मग प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस जर लागू झालं तर प्रॉब्लेम काय आहे पहा, तर अगदीच PMLA मध्ये डायरेक्टली ईडीला तिथं अटक वगैरे करता येऊ शकणार नाही. म्हणजे मनमानी पद्धतीने अटक वगैरे इथं होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे. म्हणजे असं म्हणू शकता की ईडीचे थोडेसे पंख छाटण्याचं काम काल सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. आता कदाचित हे थोडंसं ब्लंडर टाईप न्यूज झाली, पण आय होप तुम्हाला समजून घेतला असाल. त्यानंतर पहा, बेंच अपहोल्ड. आता मी असं का म्हटलं की ईडीचे पंख वगैरे छाटण्याचा प्रयत्न झाला, तर पहा आर्टिकल 21 इथं देण्यात आलेला आहे, पर्सनल लिबर्टी. व काल आपण तेच शिकत होतो पहा, आर्टिकल 21. काल आपण MCQ पण त्याचे पाहिलेले होते. कालच्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नाही त्यांनी प्लीज कालचा व्हिडिओ एकदा पाहून घ्या. त्यामध्ये आपण आर्टिकल 21ला थोड्याशा चांगल्या पद्धतीने डिस्कस वगैरे करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे MCQ त्याचे डिस्कस केले होते. बाकी तुम्हाला रीड करून घ्यायचं आहे आर्टिकल 21 आपल्या लक्ष्मीकांत किंवा म्हणजे जे कोणतं तुमच्याकडे पॉलिटीचं पुस्तक असेल त्यामधून तुम्हाला
आर्टिकल 21 रीड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आज देखील आर्टिकल 21 बद्दल आलेलं आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर पहा, प्लीज संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करत चला डेली. त्यानंतर परदेशी शिष्यवृत्तीबद्दल आलेलं आहे ओबीसी यांच्या विद्यार्थ्यांसाठी, ते आपल्यासाठी गरजेचे नाही, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. हां, जे विद्यार्थी ओबीसीचे आहेत व त्यांना परदेशी शिक्षकवृत्तीची वगैरे गरज आहे ते नक्कीच पाहू शकता तो व्हिडिओ. सॉरी, म्हणजे ती बातमी तुम्ही वाचून घेऊ शकता. पण एमपीएससी आणि यूपीएससीसाठी गरजेचे नाही, त्यानिमित्ताने मी पुढे जातोय. आता पहा, रशिया चीनमुळे स्थैर्य शांतता, बीजिंगमध्ये जिनपिंग आणि पुतिन यांची भेट, हे आपल्याला माहिती होतं. आता याचे फलित वगैरे काय असेल किंवा यामुळे भारतावर वगैरे परिणाम काय होईल, हे ना, हे जे व्हिडिओ आहे ते इंटरनॅशनल रिलेशन मी पहा पवनीत सिंग सरांपासून पाहत असतो. याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं होतं, आय थिंक, म्हणजे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहेत पवनीत सिंग सर माहिती आहेत. मग त्यांनी प्लीज त्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांना पण तुम्ही थोडंसं फॉलो करा, म्हणजे तिथे डायरेक्टली तुम्हाला हे सर्व काही गोष्टींना लवकर समजतील. ओके, म्हणजे मी एक्सपर्ट नाही आहे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये, पण पवनीत सिंग सर आहेत व त्यांचंच पहा UPSCसाठी MC ग्रॉहिलचं पुस्तक पण आहे. ओके, आता पहा, मी त्यांचं मार्केटिंग वगैरे करत नाही आहे, पण पहा अगदी आपला पण त्या गोष्टी, म्हणजे मी जिथून फॉलो करतो ना, डायरेक्टली पहा, तुम्ही नदीतून पाणी पिण्यापेक्षा डायरेक्टली झऱ्यातूनच पाणी पिलेलं बेटर असेल, अगदी त्या पद्धतीने आहे. ओके, म्हणजे मी जिथून पाणी घेतो अगदी तशा पद्धतीने, म्हणजे नदी आपण जर कन्सिडर केलं तर अगदी तशा पद्धतीने. त्यामुळे प्लीज पवनीत सिंग सरांचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. व जर तुम्हाला समजतच नसेल किंवा मराठीतच पाहिजे कंटेंट वगैरे, तर त्यावेळेस नेक्स्ट टाईम आपण काय करूयात, आपापलं मराठी माध्यमातून वगैरे तशा पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. ओके, त्यानंतर केजरीवाल यांच्या विरोधात भाजप आक्रमक, स्वाती मालीवाल यांची केस सर्वांना माहिती आहे, मग त्याबद्दल आहे. आता पहा, स्वाती मालीवाल यांनी अगदी पुढे माध्यमांसमोर वगैरे येण्याचं टाळलेलं आहे, पण आता ठीक आहे, आपमधील ती केस आहे व राजकीय थोडंसं घडामोडी होत आहे, त्यामुळे मी त्याला स्किप केलेलं आहे. त्यानंतर दुसरी न्यूज पहा, झारखंडच्या मंत्र्यांना 6 दिवस ईडीची कोठडी, स्किप करूयात. त्यानंतर पुढे आता इथे पहा, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवण्यासाठी 60,000 कोटींची योजना. आता आय थिंक परवा दिवशीचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की पश्चिम वाहिनी नद्या आपण कुठं मराठवाड्यासाठी किंवा खानदेशमध्ये जोडण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मग त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे, पहा, परत एकदा पश्चिम वाहिनी नद्या काय चर्चेत आहेत, वळवण्यासाठी 60,000 कोटींची योजना त्यांनी आखण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पहा, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या कोणत्या आहेत हे महत्त्वाचं आहे व त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता की पश्चिम वाहिनी नद्यामध्ये कोणत्या कोणत्या नद्या येतात. ओके, तर त्या प्लीज तुम्ही एकदा पाहून घ्या व अगदीच त्याला थोडंसं, किंवा कोकणमधील ज्या नद्या आहेत ना त्याचं पण बॅकवर्ड लिंकेजेस येतं इथं, त्यामुळे कोकण वाहिनी नद्या आपण एकदा पाहून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पुढे चला. आता हे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही, म्हणजे सत्ताकारण पेज आहे, स्किप करू शकता. त्यानंतर आता इथं येतं आर्टिकल 21 व पहा, याच्यावरती काल आपण व्हिडिओमध्ये थोडंसं चर्चा केली होती. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे कुठून डायरेक्टली कोर्टाद्वारे आलेलं आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, मनेका गांधी केस यांच्या केस अंतर्गत हे आलं, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ओके, मग पहा, काल आपण याचं थोडंसं उल्लेख पण केलेला होता, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. मग पहा, काल आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याबद्दल काय एक PYQ पण पाहिलेला होता, पहा, UPSCचं, म्हणजे 2023च आहे ते, म्हणजे नुकतंच झालेलं आहे. आता परत एकदा आपण पाहूयात ते, पहा, 2023चं आहे हे. तर इन एसेन्स, व्हॉट डज द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मीन्स. आय होप तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काय आहे. ओके, व ही USA कडून घेतलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे, व USA कडून जरी घेतलं असलं तर हे सुप्रीम कोर्टाची काय आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाने टाकलेलं आहे, आपल्या इनबिल्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हतं हे. ओके, मग पहा, याचा उल्लेख काय आहे, तर मी पण म्हणत असतो, पहा, प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस म्हणजेच काय, तर हे आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ओके, म्हणजे सर्वांना समान न्याय देण्याची कन्सेप्ट म्हणजेच काय, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे. व हे कधी आलेलं होतं, मनेका गांधी यांच्या केसमधून हे आलेलं आहे. व आर्टिकल 21ला ना मनेका गांधी यांची केस खूप महत्त्वाची आहे, हे तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. आर्टिकल 21ला सर्वांचा बाप बनवण्याचं काम कोणी केलेलं आहे, मनेका गांधी यांची केस केलेली आहे. ओके, हे प्लीज गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. परीक्षेला जर प्रश्न आला की मनेका गांधी यांची केस कोणत्या गोष्टीशी रिलेटेड आहे, तर आर्टिकल 21 हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता अशा पद्धतीचे जे केसेस आहेत ना, अशा पद्धतीचे जे हे आहेत 2013च्या दरम्यान ना, अशा पद्धतीचे प्रश्न यायचे पूर्वी. आता ते मी आणलं नाही प्रश्न की कोणती केस कशाशी रिलेटेड वगैरे आहे, आता सध्याला UPSC विचारत नाहीये. पण पहा, काही सांगता येत नाही, UPSCने जर परत एकदा वन लाईनर अशा पद्धतीने स्टेटमेंट जर बनवलं तर काहीच आपला तिथे करता येणार नाही. त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. ओके, प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस म्हणजेच काय, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ओके, आता हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग पहा, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ समजला आपला. मग प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजेच काय, तर आपण याचं काल पण उल्लेख केलेला होता. पहा, आता माझ्या विरोधात किंवा मला जर फाशीची शिक्षा जर होणार असेल तर पहा, आपलं आर्टिकल 21 काय म्हणतं आपल्याला. ओके, की बा
आपला जगण्याचा अधिकार आहे, बरोबर. पण मला जर फाशीची शिक्षा जर सुप्रीम कोर्टाने वगैरे जर दिली तर काय होतं, माझं जगण्याचा जीवन जगण्याचा अधिकार तिथं काढून घेतला जातो, बरोबर आहे. मग जीवन जगण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीचा जर काढून घेत असेल तर ते खूपच म्हणजे सर्वोच्च अधिकार माझा काढून घेतला जात आहे. मग ते अधिकार काढून घेत असताना दुसरे अधिकार बरोबर आहेत का, किंवा म्हणजे संपूर्ण कायदा बरोबर फॉलोअप केला गेलेला आहे का, हे चेक करणं म्हणजेच काय, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजेच काय, तर एखाद्याची फंडामेंटल राईट काढून घेणे हे कायद्याद्वारे काढून घेणे हेच म्हणजे कायद्याद्वारे प्रस्थापित अशा पद्धतीनेच काढून घेणे हे म्हणजेच काय आहे, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजे पहा, एखाद्याची फंडामेंटल राईट काढून घेऊ शकतो, पण कशा पद्धतीने, तर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ओके, कायद्याद्वारे जी प्रस्थापित करण्यात आलेली जी प्रक्रिया आहे ना, त्याद्वारेच तुम्ही काय करू शकता, एखाद्याची मूलभूत हक्क काढून घेऊ शकता. तेच म्हणतं आर्टिकल 21 व हेच इथं देण्यात आलेलं आहे. मग पहा, आपलं भारतीय संविधान पहा किती ब्युटिफुल आहे. म्हणजे अगदीच जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांनी किती व्हिजनरी केलेले आहेत, व्हिजन तेवढं ठेवून त्यांनी तयार केलं आहे. म्हणजे मला म्हणायचं काय आहे पहा, त्यावेळेस ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ठेवायचं की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे आर्टिकल 21 मध्ये ठेवायचं, असा विचार तेव्हा चालू होता. मग त्यावेळेस पहा, डॉक्टर BR आंबेडकर, त्यानंतर KM मुन्शी, त्यानंतर अगदीच पहा BN राव, हे जे होते म्हणजे हे जे सर्व मंडळी होती, यांनी काय विचार केला पहा, पहिल्यांदा त्यांनी अगदीच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे ठेवायचं त्यांनी विचार केला. पण पहा, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ठेवल्यानंतर प्रॉब्लेम काय होणार आहे, हे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ इज इक्वल टू प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे कोण देणार आहे, तो सुप्रीम कोर्ट देईल किंवा हायकोर्ट देईल, बरोबर. मग पहा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये जे जजेस बसणार आहेत ना, त्यांच्या हाती सगळं जाईल. ओके, म्हणजे एखाद्याला जर फाशी द्यायची असेल, ओके, फाशीची शिक्षा जर एखाद्या व्यक्तीला द्यायची असेल तर त्याचे सर्व अधिकार काढून घेतले जातील. मग त्याचे सर्व अधिकार काढून घेत असताना ते योग्यरित्या काढून घेतलेले आहेत का किंवा नाही घेतले आहेत, हे संपूर्ण चेक करण्याचं काम मग फक्त सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टावर यायचं, बरोबर. मग पहा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये किती, फक्त 3 जजेस वगैरे असतील. ओके, आता जर कॉन्स्टिट्यूशन बेंच असतील तर 5, पण फाशीची सुनावणी वगैरे जर तशा पद्धतीची जर एखादी केस असेल तर तिथं फक्त 3 जजेस वगैरे बसतील, म्हणजे जास्तीत जास्त जर झालं तर. मग पहा, जर 3 जजेसच तिथं जर असतील तर काय होईल पहा, ह्या 3 जजेसचं जर एखाद्या वेळेस विवेक, अगदीच पहा, कोणाचं पण पर्सनल बायस्ड वगैरे असतं ओपिनियन. ओके, आता अगदीच तुमचं कदाचित BJPकडे असेल किंवा काँग्रेसकडे असेल किंवा आम आदमी पक्ष वगैरे तिकडे असेल, किंवा माझं पण एखाद्या वेळेस BJPकडे असेल किंवा काँग्रेसकडे असेल. म्हणजे माझे प्री बायस्ड वगैरे असू शकतो ना, माझे जे विचार आहेत ते कोणातरी पक्षाला वगैरे फॉलो करणारे असू शकतात. मग पहा, अगदीच तसं जर झालं तर एखाद्या व्यक्तीला जर अगदीच म्हणजे रेपिस्टवरती खूप राग वगैरे असेल तर तो डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या केस लगेच त्यांना काय फाशीची सजा सुनावेल. किंवा एखादा जर मर्डरची जर केस गेली तर सुप्रीम कोर्टाचे जे वकील जे जजेस आहेत ते डायरेक्टली मोठ्यातली मोठी सजा त्याला सुनावतील. म्हणजेच काय, हे तिघाच्या सातावरती काय कटपुतली बनून कायदा राहील आपला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे जर ठेवलं तर. ते हे विचार करूनच डायरेक्टली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर BN राव, त्यानंतर KM मुन्शी, ह्या सर्वांनी विचार केले की बाबा आपण फक्त तिघा जजेसवरतीच आपण हे संपूर्ण डिपेंड राहू शकत नाही. मग त्यांनी काय विचार केले पहा, की आपल्याजवळ जी पार्लमेंटची जी संख्या आहे 543, ओके, किंवा 545 जी संख्या आहे, ओके, मग आपण काय करायला पाहिजे, तर ह्या पार्लमेंटेरियनकडे द्यायला हवं. म्हणजे पहा, तिघ जण मोठे की 545 किंवा 543 मोठे, ओके, आता सध्याला तर 543च आहेत. ओके, 3 मोठे की 543 मोठे, आता अगदीच सर्वांना समजलं असेल तर काय 545 मोठे. मग पहा, 545 मध्ये अगदी आता सारखी तरी सिच्युएशन नसेल, म्हणजे आता सध्याला फक्त एकाच पार्टीचं वगैरे तशा पद्धतीने व्हीप वगैरे त्यावेळेस काळात नव्हतं. ते व्हीपची पद्धत वगैरे आपल्याला काय 10th शेड्यूलनुसार आलेली आहे, पण त्यावेळेस विवेकनुसार सर्व काही काम चालायचं, बरोबर. मग त्यांनी काय म्हटले पहा, जिथं स्पष्ट बहुमत आहे व इथूनच कायदा जर केला, आता पहा, हे जर कायदा केला ना की अशा पद्धतीने आपण फंडामेंटल राईट वगैरे एखाद्या व्यक्तीचे काढून घेऊ, मग हे जास्त महत्त्वाचं ठरेल न की 3 जणांवर आपण संपूर्ण देश चालवू शकत नाही. मग यासाठीच पहा, भारतीय संविधानामध्ये लगेच डॉक्टर BR आंबेडकर यांनी काय म्हटले की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपण ठेवू नये, तर त्याऐवजी आपण काय करूयात, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे आर्टिकल टाकूयात. म्हणजेच काय, आर्टिकल 21 मध्ये हे अशा पद्धतीने इथं कलम टाकण्यात आलेलं आहे. आय होप तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल, बरोबर. मग पहा, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे कोणत्या कलमाअंतर्गत येतं, असं जर परीक्षेला प्रश्न आला तर ते आर्टिकल 21 अंतर्गत येतं. आय होप तुम्हाला हे सर्व काही जे घटनाक्रम आहे ते संपूर्णरित्या समजलेला आहे. ओके, त्यामुळेच मी म्हटलं पहा की आपलं जे भारतीय संविधान आहे ते खूप विचारपूर्वक वगैरे बनवलेलं आहे.
म्हणजे पहा, पूर्वी डिबेट अँड डिस्कशन करून संविधान वगैरे बनवलं जायचं किंवा एखादा कायदा बनवला जायचा. म्हणजे अगदीच याचा इम्प्लिकेशन वगैरे भारतीय जनतेवरती याची इम्प्लिकेशन्स वगैरे कशा पद्धतीने होतील हे सर्व तेव्हा डिबेट अँड डिस्कशन वगैरे व्हायचं. पण आता सध्याला जर तुम्ही पाहिलात तर नाहीच, त्याचं काही हेच राहिलं नाही आहे. डिबेट अँड डिस्कशन सध्याला पार्लमेंटमध्ये होतच नाही आहे. आता सध्याला जर तुम्ही आपली PCRची जी वेबसाईट आहे, सॉरी PRS इंडिया म्हणजे पार्लिमेंटरियन रिसर्चची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जर जाऊन पाहिलात ना तर तिथं तुम्हाला संपूर्ण जे MPs आहेत म्हणजे मेंबर ऑफ पार्लिमेंट वगैरे आहेत ना, त्यांचं क्वालिफिकेशन जर पाहिलात ना, PhD आहे काही जणांचं MA वगैरे आहे. म्हणजे अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालेले ते तिथे MPs आहेत. पण त्यांचं जे स्तर वगैरे जर तुम्ही त्यांची किंवा भाषा वगैरे जर पाहिली ना तर ती अगदी 10वी-12वी पास झालेल्या व्यक्तीसारखीच तिथं भाषा वगैरे दिसते. त्यानंतर अगदी मी ज्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून येतो तेथील तर जे MPs वगैरे आहेत त्यांची तर म्हणजे 10वी-12वी पास वगैरे तशा पद्धतीनेच आहेत. व त्यांनी एक देखील प्रश्न वगैरे विचारला नाही. म्हणजे आय थिंक एक विचारलेला होता पेट्रोलियमबद्दल. म्हणजे अशा पद्धतीने आपलं काय डिबेट अँड डिस्कशन वगैरे सध्याला होतं. म्हणजे ते जेव्हा PRS वेबसाईट वगैरे जेव्हा पाहतो ना व आपली जी कॉन्स्टिट्युएन्सी वगैरे जेव्हा मी पाहतो म्हणजे खूप दुःख होतं. पण काही करू शकत नाही. ठीक आहे, व्होटिंग केलेलं आहे, त्यानंतर सर्वांनी प्लीज व्होट करा. आता शेवटचं आहे आपल्या महाराष्ट्राचं एक व्होटिंग तेवढं राहिलेलं आहे, 20 तारखेला ते व्होटिंग असेल. ओके, मग त्याच्यानंतर जे बाकीचे 2 शेवटचे टप्पे राहणार आहेत ते संपूर्ण भारतासाठी म्हणजे नॉर्थ ईस्टर्न स्टेटसाठी वगैरे, त्यामुळे काळजी नाही. पण शेवटचा व्होट आहे त्यामुळे प्लीज सर्वजणांनी नक्की करा 20 तारखेचं जे जिथे कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे तिथल्यासाठी. ओके, तर हे अशा पद्धतीने होतं. त्यानंतर पुढे चला, नेत्यान्याहू यांची नाकेबंदी. आता हा पण लेख थोडासा आहे, पण पहा याच्यामध्ये पण ना वरून चर्चा वगैरे किंवा म्हणजे जे काही गोष्ट झाली ना लगेच त्याबद्दल लेख निर्माण करणं म्हणजे हे थोडंसं मला चुकीचं वाटतं. आता वैभव काळे यांचं निधन झालं त्याबद्दल आपण त्या दिवशी न्यूज पाहिली आहे. पण ठीक आहे, आता अगदीच याला आपण प्रत्येक गोष्टीला जर आपण काय म्हणतो डायरेक्टली जर चर्चा करत बसलो ना तर तेवढासा वेळ आपल्यासाठी योग्य नसेल. ओके, मग यासाठी पण ना पवनीत सिंग सरांनी याच्यापूर्वीच इस्रायलचं इश्यू त्यांनी बनवलेला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्येच ती व्हिडिओ असेल, कारण 7 ऑक्टोबरला हे युद्ध वगैरे चालू झालेलं आहे. मग तेव्हाचाच व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे वारंवार पाहत बसण्याची वगैरे गरज नाही. मग आता इस्रायल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे का, तर बिलकुल आहे. त्यासाठी पहा 2023 मध्येच एक प्रश्न आलेला होता. म्हणजे पहा ऑक्टोबर 7ला हे युद्ध चालू झालेलं आहे व त्याच्यापूर्वीच 2023 मध्येच मे महिन्यामध्येच UPSCची जी एक्झाम झाली ना तेव्हाच प्रश्न आलेला होता इस्रायलबद्दल. मग पहा स्टेटमेंट 1 काय आहे, इस्रायल हॅज एस्टॅब्लिश्ड डिप्लोमॅटिक रिलेशन्स विथ सम अरब स्टेट. ओके, आणि स्टेटमेंट 2 आहे, द अरब पीस इनिशिएटिव्ह मेडिएटेड बाय सौदी अरेबिया वॉज साइन्ड बाय इस्रायल अँड अरब लीग. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ अबोव स्टेटमेंट. तर पहा पहिलं स्टेटमेंट योग्य आहे की इस्रायलने ना इजिप्त असू द्या, जॉर्डन असू द्या किंवा जे नेबरिंग कंट्रीज आहेत ना त्यांच्यासोबत थोडेसे चांगले संबंध प्रस्तावित करण्याचा प्रयत्न वगैरे त्यांनी केलेला आहे. आता इजिप्तबद्दल जर म्हटलं तर 1979 मध्येच त्यांनी संबंध वगैरे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अगदीच जॉर्डन जे आहे 1994, म्हणजे थोडंसं शांतीपूर्वक रिलेशन वगैरे प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कारण पहा आपण शेजारी बदलू शकत नाही व शेजाऱ्यांसोबत चांगलं राहणं हे आपला म्हणजे शेजार धर्म ज्या पद्धतीने इथं आपण नेबरहूड म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा शिकतो, जे आपण इथे म्हणजे परिवारामध्ये जेव्हा हे करतो ना म्हणजे पर्सनल लेवलवर जे करतो अगदी तेच कंट्री लेवलवरती इस्रायलने पण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. पण अरब पीस इनिशिएटिव्ह याला इस्रायलने मान्य केलं नाही. हे 2002चं आहे. पहा हे 2002चं आहे व इस्रायलने याच्यामध्ये सहभाग घेतलेला नाही आहे. तर हे संपूर्ण अरब कंट्रीज आहेत ना ते त्यांच्यामध्येच आहे. हे इस्रायलने नाही, त्यामुळे हे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. आता ही PYQ अगदीच तुम्हाला कुठे ना कुठे नक्कीच मदत करतील किंवा एक व्हिजन तरी देण्यासाठी मदत करतील, या निमित्ताने मी हे घेऊन आलेलं आहे. त्यानंतर ठीक आहे, हे इस्रायलचं तुम्हाला काय पवनीत सिंग सरांचं एक व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे व एकदाच तुम्ही जर स्टडी केलात इस्रायलचा इश्यू वगैरे काय आहे ते लगेच समजून जाईल. त्यानंतर प्रचार विरुद्ध संचार अन्वयार्थ मी स्किप करतोय. त्यानंतर GSTचा जाच असा टाळता येईल. आता पहा GST पण महत्त्वाची आहे. आता याबद्दल GST हे कशा पद्धतीचं टॅक्स वगैरे आहे असे प्रश्न याच्यापूर्वी येऊन गेलेले आहेत. मी PYQ आणले नाही याचे म्हणजे कारण मी या न्यूजला स्किप केलेला आहे. ठीक आहे, पण तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता किंवा जर नेक्स्ट वेळेस वगैरे जर एखादा लेख आला ना त्यावेळेस आपण पाहून घेऊयात. आता पहा जर ही जर संकल्पना महत्त्वाची असेल तर मृणाल सर लगेच व्हिडिओ बनवतात, पण ही संकल्पना माझ्या मते जास्त काही गरजेची नाही आहे. कारण पहा GSTचे इम्पॅक्ट याच्यापूर्वी येऊन गेलेले आहेत प्रश्न. ओके, आता अगदीच पण प्रिलिमला वगैरे आपल्यासाठी हे महत्त्वाचं नाही आहे किंवा याचे काय म्हणतो जे दुकानदारावर अन्याय वगैरे कसा येत आहे असा परीक्षेला प्रश्न UPSC सध्याला विचारत नाही आहे. का विचारत नाही आहे म्हणतोय मी, पहा तुम्ही जर 2014च्या नंतरचे जर UPSCचे प्रश्न जर ॲनालिसिस केला असाल ना तर हे संपूर्ण सरकारला
जास्त ग्लोरिफाय करण्याचे प्रश्न येत आहेत. सरकारच्या विरोधात जाण्याचे प्रश्न सध्याला येत नाही आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये पूर्वी म्हणजे 2013च्या पूर्वी वगैरे जर पाहिलात ना, तेव्हा यायचे UPSCमध्ये की या योजनेचं वगैरे ॲनालिसिस वगैरे करा त्या पद्धतीने. पण सध्याचा ट्रेंड वगैरे पाहता ही आपल्यासाठी न्यूज गरजेची नाही. हां, जर शक्य झालं तर वाचायचं असेल तर तुम्ही वाचून घेऊ शकता. मराठीमध्ये आहे. काय चॅलेंजेस वगैरे येत आहेत GSTला हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते तुम्ही करू शकता. पण आपल्या UPSCसाठी गरजेचं नाही, त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट न्यूज आहे मचान पर्यटन उपक्रमावर आक्षेप कोणते. आता पहा, सर्वांना माहिती आहे नॅशनल पार्कमध्ये वगैरे प्राणी असतात. मग पहा, पूर्वी व्हायचं काय तर अगदीच जे प्राण्याची गणना किंवा व्याघ्रगणना केव्हा केव्हा होते, दर 4 वर्षाला होते, बरोबर. मग अगदीच पहा, नुकतीच झालेली आहे व्याघ्रगणना. मग त्याची आकडेवारी पण आलेली आहे. एकदा तुम्ही ती आकडेवारी पण पाहून घेऊ शकता. ओके, तर पहा, व्याघ्रगणना पूर्वी कशा पद्धतीने केली जायची किंवा प्राण्यांची गणना वगैरे जी व्हायची ना, ती पूर्वी कसं व्हायची तर आता बुद्ध पौर्णिमा आहे पहा 23 मे रोजी. ओके, मग बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पहा, जंगलातील एखादी तळं वगैरे जे असेल ना, त्या तळाच्या ठिकाणी वगैरे किंवा अगदीच म्हणजे जिथे थोडंसं पाणी चलमा वगैरे असेल त्या तिथे जे वन अधिकारी किंवा वनचे जे सेवक वगैरे असतील ना, ते अशा पद्धतीने मचाण मांडायचे व त्यावरती जाऊन झोपायचे व अगदी नजर ठेवून राहायचे. कारण पहा, बौद्ध पौर्णिमेचा म्हणजे उजेड तर राहणारच, चंद्र परिपूर्ण असतो, बरोबर, त्या रात्री. मग अगदी इथं पाणी पिण्यासाठी जे जे प्राणी वगैरे येतात त्यांचा रस्ता वगैरे ते काय करायचे, टिपायचे. म्हणजे हे कुठून प्राणी वगैरे आला. कारण पहा, त्यावेळेस तेव्हा तेवढी जास्त टेक्नॉलॉजी वगैरे नव्हती ना. मग त्यासाठी ही पूर्वीची पारंपरिक मेथड अशा पद्धतीने आपण काय करायचं तर मचांवर थांबून हे संपूर्ण प्राण्यांना वगैरे ऑब्झर्व करायचं. ओके, तर ही पूर्वीची मेथड होती. यासोबतच पहा, पगमार्क टेक्निक. आज देखील पगमार्क टेक्निकला थोडंसं महत्त्व आहे. म्हणजे पहा, आपले जे पायाचे ठसे असतात म्हणजे वाघाचं जे पायाचा ठसा वगैरे असतो ना, आता हा पाणी पिण्यासाठी जर वाघ आला तर पहा, इथं चिखल तर नक्की असेल. मग चिखल असल्यानंतर पहा, लगेच आपण काय करतो, तिथं POP टाकून लगेच ते पगमार्क तिथं घेऊ शकतो. म्हणजे वाघाचं जे ठसा आहे, पायाचं जे हे आहे ते उचलून घ्यायचं आपण व अगदीच त्याला ॲनालिसिस करायचं, ही एकाच वाघाचा आहे का, म्हणजे याच्यासारखे दुसरे जर असेल म्हणजे असे किती पगमार्क आहेत यावरून काय पूर्वी वाघांची संख्या वगैरे म्हणजे व्याघ्रगणना वगैरे पूर्वी व्हायची. ओके, मग पहा, झालं काय पुन्हा अगदी अशाच पद्धतीने पहा, पूर्वी NGOची वगैरे सहायता घेतली जायची. हे मचांवरती उभं राहून काय करायचे, म्हणजे गणना करण्यासाठी, प्राण्यांची संख्या मोजण्यासाठी वगैरे याची मदत घेतली जायची. पण पहा, NGOमध्ये ना हौशी गौशी नवशी अशा पद्धतीने तिघं पण लोक असायची, बरोबर. मग झालं असं की सरिस्का व्याघ्र प्रकल्पामध्ये सरिस्का जे ही आहे सरिस्का नॅशनल पार्क, येथे प्रॉब्लेम काय झाला पहा, ज्यावेळेस अशा पद्धतीने बौद्ध पौर्णिमेच्या रात्री तिथं सर्व पूर्ण NGOचे वगैरे अधिकारी किंवा जे सेवक वगैरे आहेत ते तशा पद्धतीने टिपून होते ना, त्यावेळेस त्यांनी आकडेवारी दिली पहा, 25 ते 30 वाघ तिथं उपलब्ध आहेत अशा पद्धतीने त्यांनी आकडेवारी दिली. व सरिस्का जे नॅशनल पार्क आहे तिथं तर एक पण वाघ त्यावेळेस अवेलेबल नव्हता. मग ही आकडेवारी 30 असं का, म्हणजे ह्या आकडेवारीमध्ये घोळ झालेला आहे असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला समजून आलं. मग त्यावेळेस त्यांनी काय ही मचान पद्धती बंद केलेली आहे. मग आता सध्याला मचान पद्धती अवेलेबल आहे का, किंवा आपण मग सध्याला शिकतोय कशाबद्दल तर पहा, आता ही मचान जी पद्धती आहे ना ती आता सध्याला अगदीच अवेलेबल आहे. जे पर्यटक आहेत ना त्यांच्यासाठी ही टेक्निक त्यांनी अवेलेबल ठेवलेली आहे. म्हणजे 5,000 रुपये भरायचं व तशा पद्धतीने तुम्हाला बौद्ध पौर्णिमेच्या रात्री वगैरे तिथं मचांवरती वगैरे उपलब्ध करून प्राण्यांना तुम्ही ऑब्झर्व करू शकता. यासाठी ही टेक्निक आता आज देखील सध्याला अवेलेबल आहे. व जास्त करून या टेक्निकचं नाव आता पहा, फक्त नाव त्यांनी बदललेलं आहे, निसर्गानुभव हे नाव दिलेलं आहे. व बेसिकली हे निसर्गानुभव हे जे नाव आहे हे नाव पहा, जे आता पहा इथं आहे नॅशनल पार्क व इथं याच्या बाजूलाच लागून एखादं जर गाव असेल तर पहा, वाघ वगैरे गावात येण्याचे जास्त चान्सेस असतात. मग त्या वाघासोबत या गावकऱ्यांचे रिलेशन चांगले प्रस्थापित व्हावे यासाठी निसर्गानुभव किंवा या नॅशनल पार्कमधले जे प्राणी वगैरे गावामध्ये येतील मग त्या प्राण्यांसोबत जे हे आहेत गावकरी आहेत त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित व्हावे यासाठी ना हे निसर्गानुभव ही योजना जी होती ना ती कार्यरत होती. मग म्हणजे गावकऱ्यातील जे लहान मूल वगैरे आहेत ना त्यांना ते दाखवायचे प्राणी की बाबा हे अशा पद्धतीने प्राणी वगैरे आहे, म्हणजे जे वन्य अधिकारी आहेत ना ते त्यांच्यासोबत रिलेशन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. मग तीच टेक्निक इथं तेच निसर्गानुभवच ही जी स्कीम होती पूर्वीची त्यालाच त्यांनी काय मचान जे पर्यटन आहे त्याला नाव त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल अशा पद्धतीने केलेला प्रयत्न आपल्याला दिसून येतं. फक्त हे पूर्वी गावकऱ्यांसाठी होते, म्हणजे जवळचे जे खेडीपाडी वगैरे होती त्यांच्यासाठी ही होती. आता त्यांनी काय केलं आहे, हे दुसऱ्या पर्यटकांसाठी पैसे घेऊन हे अशा पद्धतीने रात्री मचांवर जाऊन वगैरे वन्यजीव तुम्हाला पाहण्यासाठी वगैरे ही टेक्निक त्यांनी दिलेली आहे, अवेलेबल करून दिलेली आपल्याला पाहता येते. मग त्याचे आक्षेपच हे आहेत की पैसे वगैरे जास्त घेत आहेत. त्यानंतर पहा, अगदीच तुम्हाला सर्वांना माहिती असेल ताडोबामध्ये काय झालं तर पहा, प्लास्टिकचं जास्तच तिथे हे वाढलेलं आहे, म्हणजे काय म्हणतो
प्लास्टिकचे जे रॅपर्स वगैरे आहेत जे पर्यटक नेऊन तिथं फेकतात, मग त्याची संख्या वगैरे जास्त तिथं वाढलेली आहे. मग त्याचं नेमकं आक्षेपच ती आहे की बाबा पर्यटन आपण तिथं ओपन केलं, पण पहा आपल्या ताडोबामध्ये वगैरे जेवण देत नाहीत. 5,000 रुपये जरी आकारले गेले ना तरी पर्यटकांना तिथं तशा पद्धतीने जेवण वगैरे दिलं जात नाही आहे. मग आता तिथं असतील त्याच त्यांचे रूल, पण पहा जेवण वगैरे देणं गरजेचं आहे असं इथं आक्षेप नोंदवले गेलेले आहेत. म्हणजे पहा अन्य दुसरे जे नॅशनल पार्क वगैरे आहेत ना तिथं जेवण वगैरे दिलं जातं. म्हणजे ज्यामुळे असं होईल पहा की जरी भूक लागली एखाद्या पर्यटकाला तरी तिथं म्हणजे तो स्वतःचे रॅपर्स वगैरे म्हणजे चॉकलेट असू द्या किंवा म्हणजे एखादी कुरकुरेचं पॅकेट वगैरे असू द्या तो आतमध्ये घेऊन जाणार नाही. व त्यामुळे जे वन्य संरक्षण आहे किंवा जे नॅशनल पार्क वगैरे त्याची गरिमा वगैरे तशा पद्धतीने राखली जाईल किंवा तेथील जे स्वच्छता आहे तशा पद्धतीने राखली जाईल यासाठी ही मदत केली जाते असं आपलं या बेसिकली या लेखमधून वगैरे सांगता येतं किंवा हे आक्षेप आहेत असं आपलं बेसिकली इथं सांगता येईल. ओके, आय होप तुम्हाला हा लेख समजलेला असेल. त्यानंतर पुढे चला. आता पहा हा जो लेख आहे होट्टलचा कलाविष्कार. आता अगदीच म्हणजे हे थोडंसं म्हणजे खूप पुअर आल्यासारखं आहे किंवा खुदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीने आहे. पण जे विद्यार्थी मराठवाड्यातील आहेत त्यांनी हे जर वाचून घेतलात ना तर बेटर आहे. म्हणजे त्यांना आपल्या आजूबाजूची संस्कृती वगैरे समजून येण्यासाठी मदत होईल. पण UPSC आणि MPSCला अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच विचारले जाणार नाहीत याची मी शाश्वती घेतो. पण तुम्ही मराठवाड्यातील विद्यार्थी जर असाल ना तर व तुमचं जर हिस्ट्री ऑप्शनल असेल ना किंवा MA हिस्ट्री जरी असेल ना तर प्लीज हे तुम्ही सर्व लेख वगैरे वाचून घ्यायचे आहेत. म्हणजे आता माझं हिस्ट्री ऑप्शनल आहे त्यामुळे मी हे संपूर्ण वाचलेलं आहे. आता पहा हे नांदेड जिल्हा आहे, त्यानंतर इथे परभणीबद्दल आलेलं आहे, त्यानंतर हे लातूरबद्दल, त्यानंतर प्राचीन विविक्रम मंदिर. म्हणजे संपूर्ण मराठवाड्याबद्दल थोडंसं हे म्हणजे कुठं कुठं काय. त्यानंतर पहा हिंगोलीमध्ये पण आहे आय थिंक हे आहे ना महादेवाचं मंदिर. पहा आता मला सध्याला औंढा नागनाथ. ओके, औंढा नागनाथ पण अशाच पद्धतीने एक मंदिर आहे पहा, म्हणजे अगदीच प्राचीन मंदिर आहे. ओके, मग हे सर्व इथं देण्यात आलेलं आहे. तर हे शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला अगदीच मदत तर नक्की होईल किंवा आपलंच एक इतिहास समजण्यासाठी मदत होईल असं म्हणू शकतो. त्यानंतर छत्रीचा फुटबॉलला अलविदा. पुढील महिन्यात विश्वचषक पात्रतेतील कुवेत विरुद्धचा सामना अखेरचा त्यांनी काल हे केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे निवृत्ती. ओके, त्यानंतर पुढे या खनिज तेलावरील विंडफॉल करात कपात. आता पहा विंडफॉल टॅक्सबद्दल मृणाल सरांनी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही तिथून एकदा पाहून घ्या. आता पहा मी हे संपूर्ण मृणाल सर किंवा पवन सिंग सर वगैरे त्यांच्यावर सोडवतो आहे. का म्हणतोय, कारण पहा अगदीच याच्यापूर्वी पण म्हटलं ना झऱ्यावर तुम्ही डिपेंड राहा, झऱ्यावर राहा नदीवर न राहता. अगदी त्या पद्धतीने जर तुम्हाला समजलं नसेल ना प्लीज मला सांगा, मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. ओके, शक्य झालं तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत मृणाल सर आणि पवन सिंग सरांचे. ओके, त्यानंतर आता द हिंदूमध्ये पण पहा ही बातमी आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे. ईडीचे थोडेसे पंख छाटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इथं रेम्बो दिसलं मला व रेम्बोवरून लगेच UPSCने एक PYQ विचारलेला होता पहा 2013 साली. मग त्यावरून लगेच एक PYQ घेऊन आलेलो आहे. रेम्बो इज प्रोड्युस्ड व्हेन सनलाईट फॉल्स ऑन ड्रॉप ऑफ रेन विच ऑफ द फॉलोइंग फिजिकल फिनॉमिना आर रेस्पॉन्सिबल फॉर दिस. म्हणजे रेम्बो कशामुळे पडतं किंवा हे जे इंद्रधनुष्य पडलेलं आहे पहा इथे, हे इंद्रधनुष्य कशामुळे होतं. आता अगदीच रेनड्रॉप येतात, मग त्या रेनड्रॉपची डिस्पर्शन होतं, रिफ्रॅक्शन होतं की रिफ्लेक्शन होतं, काय होतं ज्यामुळे इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं आकाशात. तर त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 1 2 3. म्हणजे डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन या तिन्ही संकल्पनेमुळे काय होतं तर इंद्रधनुष्य आपल्याला अवकाशामध्ये पाहण्यास येतं. ओके, आय होप तुम्हाला हे प्रश्न समजलेला असेल. आता पहा हे UPSCला विचारलेलं होतं, CSEला 2013चा पेपर आहे हे. मग कदाचित CAPF CDSला किंवा 2024च्या 2024च्या UPSCला पण हा पेपर रिपीट होऊ शकतो, कारण वन लाईनर स्टेटमेंट आहे व अगदी होऊ शकतं ना. इथं फक्त त्यांनी काय म्हणू शकतात ओनली 3. ओके, आता अशाच पद्धतीची मेथड येत आहे UPSCमध्ये. ओनली 3 जर म्हटलं तर आपला तिथं ओनली 3 मार्क करावं लागेल किंवा चौथा पर्याय असतं नन म्हणून. ओके, तर ओनली 3 हे पर्याय योग्य असेल. आय होप तुम्हाला हे सर्व समजत आहे. त्यानंतर पुढे चला. आता काँग्रेस किंवा ह्या संपूर्ण सत्ताकारांच्या बातम्या वगैरे आहेत त्या स्किप केलेल्या आहेत मी. पहा जरी आता पहा काही बातम्या जरी सुटल्या तर सुटू द्यात, काळजी करू नका, आगामी काळात वगैरे त्या नक्की क्लिअर होतील. त्यानंतर आहे पुढची न्यूज पहा, पुढचं एक एडिटोरियल आहे, हे अगदी महत्त्वाचं आहे कारण 2023 पासून हे चर्चेत आहे. मला गेल्या वर्षीच वाटलं होतं की गेल्या वर्षीच्या UPSCला वगैरे परीक्षेला हा प्रश्न येऊ शकेल, पण आला नाही. आता यावर्षी परत ही रिपोर्ट चर्चेत आहे त्यामुळे पाहूयात. हेल्थ ॲडवाईस टू टेक विथ नो पिंच ऑफ सॉल्ट. आता पहा 2023मध्ये WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक रिपोर्ट आलेली आहे. ग्लोबल रिपोर्ट ऑन हायपरटेन्शन द रेस अगेन्स्ट सायलेंट किलर. परीक्षेला असे प्रश्न येऊ शकतात. कोणाची रिपोर्ट आहे ही ग्लोबल रिपोर्ट ऑन हायपरटेन्शन. पहा UPSCचे ना तुम्ही 2019 पर्यंतचे जर पेपर पाहिलात किंवा 2018 पर्यंतचे तर ना तिथं पूर्वी खूप रिपोर्ट वगैरे विचारल्या जायच्या, पण 2020 पासून हे रिपोर्ट वगैरे संपूर्ण बंदच झालेले आहेत.
काही सांगता येत नाही. पहा, UPSC आहे, अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे, अचानकच ते रिपोर्ट वगैरे चालू करू शकतील. त्यामुळे लक्षात ठेवा, ही रिपोर्ट कोणी मांडलेली आहे तर WHO रिपोर्ट आहे. कशाबद्दल आहे? हायपर टेन्शनबद्दल आहे. व हायपर टेन्शनला WHO काय म्हटलंय? सायलेंट किलर. ओके, हा पण प्रश्न बनू शकतो, सायलेंट किलर कोणा आजाराचं वगैरे नाव आहे किंवा म्हणजे कशाबद्दल आहे, तर ते हायपर टेन्शनला उद्देशून म्हणण्यात आलेलं आहे. ओके, मग पहा, हायपर टेन्शन कशामुळे होतं? तर अगदीच BP, ब्लड प्रेशर. तुमचं ब्लड प्रेशर जर वाढलं ना, त्याबद्दल हे हायपर टेन्शन असतं. सॉरी, म्हणजे हायपर टेन्शन म्हणजेच काय? ब्लड प्रेशर वाढणे. ओके, मग आता पहा, ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे काय आहेत आपल्याकडे? तर एक आहे स्ट्रेस. ओके, आज आपण पहा, दैनंदिन जीवनामध्ये एवढं म्हणजे हे झालं, स्ट्रेसफुल लाईफ जगत आहोत की बस, म्हणजे आपला जे हे आहेत, काय म्हणतो, जे फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला वेळच भेटत नाही आहे. ओके, त्यानंतर अगदीच संपूर्ण धावपळीच्या जीवनामध्ये स्ट्रेस वाढलेला आहे. ओके, आता हे मानसिक तणाव, आपण याला कदाचित सिरियसली घेत नाही. ओके, मानसिक तणाव म्हणजे हे आपल्यासाठी सिरियस नाही आहे, पण अगदीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं किंवा तुम्ही जर सायकॅट्रिस्टचं वगैरे जर नाव ऐकलात ना, तर ते आपण हसिक मजाकमध्ये घेतो. ओके, की बाबा सायकॅट्रिस्ट आहे, ठीक आहे, पागल झालं वगैरे अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. पण पहा, ते स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा म्हणजे अगदी मानसिक तणाव वगैरे जे आहेत ना, हे हसी मजाकच्या गोष्टी नसून ना, हे अगदीच एक सिरियस गोष्ट आहे. पण आपण याला थोडंसं मजाकमध्येच वगैरे घेतलेलं आहे. ही एक दुर्दैव गोष्ट आहे आपल्यासाठी. पण पहा, याची इम्पॅक्ट कशा पद्धतीने, आपण तणाव आहे म्हणतो किंवा टेन्शन आहे. आता आपल्याला स्ट्रेस म्हणजेच काय, आपण याला म्हणतो टेन्शन म्हणतो. व आता सध्याला पहा, आता अगदीच घराघरातलं जर सर्वे केलं, आता मी डायरेक्टली हे लेखची भाषा वगैरे बोलत नाही आहे, तर आपण डायरेक्टली जनरल भाषेमध्ये या लेखला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तर पहा, घराघरातील म्हणजे जर तुम्ही आता अगदीच घरी तर सर्वजण आहातच, मग पहा, तुम्ही एक विचार करा किंवा म्हणजे एक सर्वे आपापल्याच घरी वगैरे करा, की घरातील महिलेला म्हणजे घरातील किमान एक तरी महिलेला BPची गोळी नक्की चालू असेल. ओके, आपल्या घरामध्ये किमान एका तरी महिलेला ना BPची गोळी नक्की चालू असेल. म्हणजे पहा, अगदी एवढं जाळं आहे ह्या हायपर टेन्शनचं. असं का? आणि पुरुषाला थोडंसं कमी प्रमाण आहे. ओके, मी काय म्हटलं, पहा, महिलेला, घरातील एका तरी महिलेला निदान ना अगदी आहेच आहे गोळी. आता अगदीच जर खेडेगावातील जर असेल, म्हणजे ग्रामीण भागातील जर असाल तर ते नाही प्रमाण. पण जर शहरी भागामध्ये जर गेलात तुम्ही, अगदीच तुमचे कोणीतरी असतीलच ना, म्हणजे कुटुंब असं कोणतंच नाही आहे ज्यामध्ये BPची गोळी एखाद्या महिलेला चालू नाही. आता अगदी नातेवाईकात तरी म्हणतोय मी. ओके, म्हणजे जर एखादी महिला जर नातेवाईकातली जर असेल तुमच्या व ती जर शहरात असेल, तर तिला नक्कीच BPची गोळी वगैरे चालू असेल. ओके, पण पुरुषांमध्ये हे थोडंसं प्रमाण कमी आहे. असं का? तर पहा, प्रॉब्लेम त्याचं इथंच आहे. एकच मिनिट द्या, थोडंसं पेन चेंज करतो मी. हां, आता आपण काय पाहिलं पहा, तर शहरातील महिलाला जास्त करून मी तिथं घेतलं. शहरातील महिलाला असं का झालेलं आहे पहा, तर तिथं स्ट्रेस रिलीफ करता येत नाही तिला. ओके, स्ट्रेस रिलीफ करता येत नाही. दिवसभर पूर्ण दारं वगैरे कोंडून असतात, त्यामुळे तिथं स्ट्रेस रिलीफ करता येत नाही. पण ग्रामीण भागामध्ये महिलांचं हे प्रमाण कमी आहे व ती चांगली गोष्ट आहे. ती का? तर पहा, ग्रामीण भागामध्ये संपूर्ण एकत्र जण वगैरे असतो व तिथं स्ट्रेस रिलीफ करता येतं आपल्याला. म्हणजे अगदी जे बोलता येतं महिलेला, दुसऱ्या महिलेशी वगैरे तिथं बोलून त्या हे होऊ शकतात, म्हणजे स्ट्रेस रिलीफ करू शकतात. पण शहरी भागामध्ये वगैरे तशा पद्धतीने त्यांना स्ट्रेस रिलीफ करण्याचं साधन भेटत नसतं. त्यामुळे पहा, शहरी भागामध्ये महिलांचं BPची गोळी वगैरे चालू असण्याचं प्रमाण तिथं किंवा हायपर टेन्शन असण्याचं प्रमाण तिथं जास्त आपल्याला पाहता येतं. ओके, आय होप ही गोष्ट तुम्हाला समजलेली असेल. त्यानंतर शहरी भागामध्ये पुरुषांचं प्रमाण BPचं कमी कसं काय आहे मग? ओके, म्हणजे ते गोळी का खात नाहीत? तर पहा, त्यांनी स्ट्रेस रिलीफसाठी किंवा टेन्शन दूर करण्यासाठी काय करतात, तर ड्रिंक, त्यानंतर स्मोकिंग. ओके, तुम्ही स्मोक करणाऱ्या किंवा ड्रिंक करणाऱ्या वगैरे एखाद्या व्यक्तीजवळ जाऊन बसा, त्याला विचारा की बाबा तू सोडून का देत नाहीस? तो डायरेक्टली म्हणतो मला खूप टेन्शन आहे. त्याचं नेमकं कारणच ते आहे. टेन्शन म्हणजेच काय? स्ट्रेस. ओके, आय होप तुम्हाला समजत असतील गोष्टी. म्हणजे BP वाढण्याचा वगैरे परिणाम किंवा मी जे पहिलं कारण दिलं स्ट्रेस, आपण याला मजाकमध्ये घेतलं की स्ट्रेस म्हणजे हे आहे म्हणून, किंवा सायकॅट्रिस्टकडे वगैरे आपण जात नाही किंवा त्यांना आपण म्हणजे तशा पद्धतीने त्यांचा सल्ला वगैरे घेत नाही. त्याचं नेमकं कारण आहे ते स्ट्रेस म्हणतात. पण आपण याला मजाक बनवून ठेवलेला आहे की काय म्हणतो, मानसिक रुग्ण वगैरे जर असेल तर त्याला आपण मजाकच केलं आहे, डॉक्टर वगैरे त्यांना. तर पण आपण ते मजाक बनवत आपणच सध्याला मजाक झालेलो आहोत असं आपलं इथं बेसिकली वाटतं. कारण पहा, स्ट्रेस झालं, त्यावरून आपण ड्रिंक केली किंवा स्मोकिंग वगैरे केली, त्याचे इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती दूरगामी परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. ओके, व महिलेला अशा पद्धतीने ड्रिंक अँड स्मोकिंग वगैरे करता येत नाही, त्यामुळे ते घरातच तशाच पद्धतीने घुटमळत असतात. त्यामुळे त्यांना काय BPची गोळी चालू करावी लागते. ओके, हे ड्रिंक स्मोकिंग करून वगैरे पुरुष काय करतात, त्यांनी स्ट्रेस त्यांचं जे आहे ते रिमूव्ह करतील, पण महिलेला तसं करता येत नाही. त्यामुळे पहा, शहरी भागामध्ये महिलेचं जे BPचं वाढण्याचं प्रमाण आहे ते जास्त आहे किंवा गोळी घेण्याचं प्रमाण जास्त आहे कम्पेअर टू पुरुष. कारण पुरुष डायरेक्टली ड्रिंक वगैरे करून ते स्ट्रेस रिलीफ वगैरे करण्याचा प्रयत्न करू शकतील. मग हे झालं एक पहिला पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे पहा,
साल्ट. ओके, म्हणजे जे आपण जेवणामध्ये जे मीठ घेतो त्याबद्दल आहे. NaCl ज्याला म्हणतो आपण. ओके, आय होप सॉरी, म्हणजे ही इथलं एक हायलाईट केलेलं ते पार्ट माझ्या हातून खोडलं गेलं. ठीक आहे, काळजी करू नका. तर पहा, मी याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. सेकंड पार्ट आहे साल्ट. ओके, ज्याला आपण NaCl म्हणतो. ओके, सोडियम क्लोराईड, बरोबर ना. तर पहा, सोडियम क्लोराईडची मात्रा आपला डेलीमध्ये ना कन्झम्पशन किती असायला हवं, तर 5 mg. ओके, एकच मिनिट द्या, इथे आहे दिलेलं 5 mgच आहे का GM आहे ते बघावं लागेल एकदा. हां, ग्रॅम्सच आहे. 5 ग्रॅम्स आहे इथे, म्हणजे ते मायक्रोग्रॅम वगैरे ते अगदी जर युनिट चुकलं तर ते दुसरंच काहीतरी होईल, त्यामुळे मी पाहिलं. तर 5 ग्रॅम आपल्याकडे काय असायला पाहिजे, आपल्या जेवणामध्ये साल्टचं प्रमाण फक्त 5 ग्रॅम असायला पाहिजे. पण आपण भारतीय आहोत, आपण भारतीय अगदीच थोडंसं जास्त करण्याचा किंवा म्हणजे हेवी ड्रायव्हर आहोत आपण, त्यामुळे आपण काय करतो पहा, कन्झम्पशनमध्ये 8 ते 11 ग्रॅम एवढं आपलं काय जेवणामध्ये मीठ असतं. ओके, समजलं ना. 5 ग्रॅम एवढं मीठ असणं गरजेचं आहे, म्हणजे जेवणामध्ये आपला म्हणजे अगदीच जे आपले थायरॉईडचे वगैरे जे आजार वगैरे आहेत ते टाळण्यासाठी आपला 5 ग्रॅमचं जेवणामध्ये मीठ असेल तर बेटर आहे. पण आपण लिमिट क्रॉस करून किती 8 ते 11 GM एवढं प्रत्येक भारतीय कुटुंबामध्ये काय असतं, मिठाचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. मग NaClचंच इम्पॅक्ट आहे, ज्यामुळे काय अगदी हायपर टेन्शन वगैरे प्रत्येकामध्ये हायपर टेन्शनचे जास्त चान्सेस आपल्याला इथं बेसिकली दिसत आहेत. मग त्यासाठी पहा, 2019ची इथं रिपोर्ट आलेली आहे की 2019मध्ये 1,75,000 डेथ झाले होते इंडियामध्ये. 1,75,000 हाय साल्टमुळेच एवढ्या डेथ झालेल्या होत्या. म्हणजे आता कोविडची जर आकडेवारी पाहिली तर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काय हायपर टेन्शनमुळे इथं डेथ झालेल्या आपल्याला दिसून येतात 2019मध्ये. म्हणजे एवढी भयावह स्थिती आपण साल्ट खाण्याने किंवा मिठामुळे आपल्याला दिसून येते. म्हणजे काय मिठामुळे काय होतं, तर अगदीच हायपर टेन्शन होतं, म्हणजे BP वाढते. BP वाढल्यानंतर पहा, प्रॉब्लेम असा नाही आहे इथे की म्हणजे BP वगैरे डिटेक्ट केली वगैरे जाते का, तर बिलकुल नाही. आपल्याकडे ना जे ग्रामीण भागात वगैरे आहेत तिथं तर त्यांना माहीत पण नसतं की आपला हायपर टेन्शन वगैरे काही आजार वगैरे आहे. आता इथे काही इथे NGOजनी काही सर्वे वगैरे केले आहेत भारतामध्ये. म्हणजे दिल्ली साईडला त्यांनी सर्वे केले. त्या दिल्ली साईडमध्ये जे लेबर वगैरे होते त्यांना तर माहिती पण नव्हतं की आपला हायपर टेन्शन वगैरे तशा पद्धतीने काही आजार वगैरे आहे. मग ज्यांना म्हणजे त्या लेबर्सला वगैरे जेव्हा समजलं ना, त्यावेळेस त्यांनी मग गोळी वगैरे खायला चालू केली किंवा आपलं हायपर टेन्शन वगैरे आहे. म्हणजे हे हायपर टेन्शन वगैरे कशाशी रिलेटेड आहे, तर हर्टशी रिलेटेड आहे. व हर्टशी रिलेटेड आहे म्हटल्यानंतर पहा, हर्ट 1-2 वेळेस सांगून बघतं की बाबा आपला हे कमी वगैरे करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडंसं त्याला पण हे जर वाटलं ना तर ते ब्लॉक वगैरे करण्याचा प्रयत्न करतं. अन्यथा जर आपण मीठ वगैरे जर नाही सोडलं तर तो डायरेक्टली स्ट्रोक येऊन काय होतं, माणूस दगावतो. अशा पद्धतीने आहे हे हायपर टेन्शनचं पुढे कशा पद्धतीने डायरेक्टली हार्ट अटॅकमध्ये वगैरे रूपांतर होतं हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. ओके, म्हणजे पहा, आपला नॉर्मल व्यक्ती जरी दिसला तरी कदाचित त्याला असू शकतं हायपर टेन्शन, पण त्याला जाणवत नाही का, तर त्याचा हार्ट नॉर्मल फंक्शन वगैरे करत असतं. पण ज्यावेळेस हार्ट लागते ना, जास्तच हे होतं किंवा आता म्हणजे खूपच बर्डन वगैरे होतं, त्यावेळेस ते काय करते, डायरेक्टली हार्ट काय करतं, स्ट्रोक वगैरे देण्याचा डायरेक्टली स्ट्रोक येतो व माणूस तिथं दगावतो. हे अशा पद्धतीने त्याचे इम्प्लिकेशन वगैरे हायपर टेन्शनचे आपल्याला दिसून येतात. आता लेखमध्ये इथं जास्त आकडेवारी वगैरे दिली आहे, जे की आपल्यासाठी म्हणजे परीक्षेमध्ये वगैरे तुम्ही हे उतरू शकत नाही. त्यामुळे मी डायरेक्टली आपल्या भाषेतून वगैरे सांगण्याचा याला प्रयत्न केलेला आहे. बाकी जे हायलाइटेड इथला पार्ट आहे ना, ही आकडेवारी फक्त तुम्ही लक्षात ठेवा. जास्त आकडेवारी पण काही कामाची नाही आहे. ओके, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता बाकी पुन्हा आपण जर मेन्समध्ये वगैरे आलं तर ही आकडेवारी लिहा. त्यानंतर आता आपण पाहूयात की आता याला आपण कसं हे करायला पाहिजे, हायपर टेन्शनला आपण कशा पद्धतीने चॅलेंज वगैरे करूयात किंवा म्हणजे त्याची काळजी वगैरे कसं घेऊयात, याबद्दल थोडीशी चर्चा करून आपण थांबूयात. तर पहा, सिम्पल आणि स्केलेबल आहे. म्हणजे अगदीच BP जर असेल किंवा हायपर टेन्शन वगैरे जर आपल्याला जर वाटत असेल ना, तर ते अगदीच स्केलेबल आहे. म्हणजे साधारण आहे आणि स्केलेबल पण आहे. म्हणजे लगेच जर हे जर असेल, म्हणजे एखाद्याला जर वाटलं ना की मला BP वगैरे चेक करायची असेल, तर पहा, तो डायरेक्टली डॉक्टरकडे वगैरे जाऊन तिथं चेक करू शकतो. किंवा म्हणजे जर 200 रुपये जर डॉक्टरची जर फीस असेल तर 700 रुपयाला ना डिजिटल मॉनिटरिंगची मशीनच आहे. पहा, BPची मशीनच आहे 700 रुपयाला. मग एखाद्या वेळेस तो प्रत्येकाच्या जर घरात आपण 700 रुपयेवाली जर मशीनच ठेवली तर मग डॉक्टरकडे जाण्याची वगैरे गरज नाही. व त्याच्यावरती पहा, WHOचं इंडिकेटर असतं. म्हणजे तुमची जास्तच वर गेलेली आहे का किंवा जास्तच खाली वगैरे BP गेलेली आहे का, हे लगेच तिथं WHOनं याच्या पूर्वी निर्देश दिल्याप्रमाणे डिजिटल ज्या मशीन येत आहेत ना, त्यावरती डायरेक्टली इंडिकेटर वगैरे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे पहा, रुग्णालयाला जास्त शिकण्याची वगैरे गरज नाही की बाबा हे BP मॉनिटरिंग वगैरे कसं केलं जातं. डायरेक्टली हाताला लावलं व तुम्ही तिथं मॉनिटर वगैरे करू शकता. ही WHOची चांगली स्टेप आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. म्हणजे आता हे जे मी सांगतोय ना, हेच तुम्हाला डायरेक्टली उत्तरात लिहायचं आहे. जसं मी बोलतोय ते जरी लिहिलात तरी चालतं. फक्त माझी भाषा लिहू नका. म्हणजे आपण बोली भाषेमध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न करतो. ओके, फक्त तुम्हाला ती पुस्तकी भाषेमध्ये कन्वर्ट करायचं एवढंच टास्क असेल. ओके, हा एक झाला पॉईंट. त्यानंतर पहा,
अगदी मिठाचं प्रमाण पण थोडंसं कमी करू शकतो आपण. फॅमिलीमध्ये जर असाल तर पहा, पहिल्यांदा आपल्याला पण ते रुचकर लागणार नाही जेवण, पण अगदी जसं जसं सवय होईल ते आपल्यासाठी चांगलंच आहे. म्हणजे आपण जेवणातील मीठ वगैरे जे 11 mg पर्यंत गेलेलं आहे, सॉरी 11 ग्रॅमपर्यंत गेलेलं जे मीठ आहे ना, त्याला तुम्ही थोडंसं कमी करून 5 ग्रॅमपर्यंत नक्की आणू शकता व आपण अशा पद्धतीने टॅकल करू शकता. त्यानंतर पहा, ज्या महिलांमध्ये प्रमाण वगैरे जास्त आहे तर अगदीच पुरुषांनी पण महिलांना वगैरे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे घरामधील जर महिलेला जर तशा पद्धतीने स्ट्रेस वगैरे असेल तर पहा, तिचं स्ट्रेस वगैरे बाहेर काढण्याचा प्रयत्न वगैरे पुरुषच करू शकतो. मग अगदीच एक दिवस जे विकेंड वगैरे असतं, म्हणजे त्या दिवशी सुट्टी वगैरे वगैरे ते जाऊ शकता, म्हणजे फिरायला वगैरे जाऊ शकता. त्यामुळे पहा, आपल्या हेल्थशी रिलेटेड आहेत ह्या गोष्टी, त्यामुळे आपण हेल्थची काळजी वगैरे तशा पद्धतीने नक्की घेऊ शकतो. म्हणजे काय, स्केल करायचं पहिल्यांदा आपल्याला बीपी वगैरे आहे का नाही, मग त्या पद्धतीने लगेच गोळ्या वगैरे चालू करायचा आहे. व जर आपली जर बीपी आटोक्यात जर आली तर लगेच ह्या गोळ्या वगैरे आपण नक्कीच सोडून देऊ शकतो. तर हे संपूर्ण अशा पद्धतीने आपला बीपी बद्दल सांगता येतं. त्यानंतर पहा, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय करायला पाहिजे हे सांगितलं मी फॅमिलीबद्दल. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय करायला हवं पहा, तर अगदीच जे मॉल्स वगैरे असतील किंवा जे अगदी पब्लिक बूथ वगैरे असतील ना, तशा पद्धतीने पब्लिक लेवलवरती त्यांनी काय करायला हवे, तर अगदीच बीपी चेकिंग करण्याचे वगैरे तिथं पॉईंट वगैरे त्यांनी ठेवायला हवेत. जेणेकरून पहा, जे ग्रामीण भागातील जे नागरिक वगैरे ज्यांना बीपीची मशीन वगैरे अफोर्डेबल नाही, त्यांना पण हे याचा लाभ वगैरे घेऊ शकतील. यासाठी स्टेटने पण काही प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं आपण इथं म्हणू शकतो. आता हे ज्या गोष्टी होत्या त्या फॅमिली लेवलवरती व ह्या गव्हर्नमेंट लेवलवरती. आता फॅमिली लेवलवरती जर आपण 700 रुपयाची मशीन घेतली तर मग गव्हर्नमेंटला असं करायची का गरज आहे? कारण पहा, 1,75,000 एवढे व्यक्ती काय करत आहेत, हायपर टेन्शनमुळे दगावत आहेत व ही भारताची आकडेवारी आहे व ही आकडेवारी खूप भयावह आहे. ओके, मग असं जर होत असेल तर पहा, 1,75,000 पैकी काही कुटुंब प्रमुख असतील. कुटुंब प्रमुख असल्यानंतर पहा, एका कुटुंबावर जर अगदी संपूर्ण घर वगैरे जर एका व्यक्तीवर जर संपूर्ण घर चालत असेल व त्याच्या निधनाने संपूर्ण कुटुंब तिथं काय बर्बाद वगैरे होऊ शकतं. मग यासाठी स्टेटला तिथं काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येक नागरिकाची. ओके, व आपलं DPSP काय सांगतं, आपला वेलफेअर स्टेट इथं सांगत असतं. म्हणजे प्रत्येक नागरिकाची काळजी घेणं स्टेटचं कर्तव्य आहे. त्यानिमित्ताने स्टेटने पण अशा पद्धतीने थोडंसं म्हणजे थोडंसं काय म्हणतो की जनजागृती वगैरे करणं खूप गरजेचं आहे, असं आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. व पहा, ही रिपोर्ट गेल्या वर्षी 2023 पासून आलेली आहे. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, UPSC पण परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण चेंजिंग लाईफस्टाईल बदललेली आपली जीवनशैली आहे व त्याला अनुसरून हा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे GS1 मध्ये पण हा प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत व GS3 मध्ये पण हे प्रश्न बनवू शकतात. ओके, आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजलेल्या असतील. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता हा लेख आलेला आहे सोशल मीडिया कंटेंट व काल तुम्हाला सांगितलं होतं ओपिनियन पेजवरती एक आलेलं होतं लेख. आय होप तुम्ही ते वाचून घेतला असाल. हा पण लेख तुम्ही वाचून घ्या. आता थोडंसं वेळ जास्त झालेला आहे, 43 मिनिट झालेले आहेत रेकॉर्डिंगला, त्यामुळे मी आता संपूर्ण स्किप करतो आहे. पहा, त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्ट EI बद्दल दिलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची न्यूज म्हटलं तर पहा, ही आहे, ही घेऊन आपण थांबूयात. तर पहा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे एखादी पॉलिटिकल पार्टी डिरजिस्टर करू शकतात का? म्हणजे पहा, एखाद्या पॉलिटिकल पार्टीला रजिस्ट्रेशन देण्याचं काम कोण करतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करतं, बरोबर. मग UPSC यावर्षी प्रश्न विचारू शकते, पहा, तर डिरजिस्टर करू शकते का एखादी पॉलिटिकल पार्टी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया? म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जर हे केलं तर करू शकत नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे पॉवरच नाही आहे. फक्त एकच पॉवर आहे, जे की रजिस्ट्रेशनची पॉवर आहे पॉलिटिकल पार्टीला रजिस्ट्रेशन करण्याची. बाकी डिरजिस्टर करण्याची इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे पॉवर नाही आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे व अशा पद्धतीने ट्रॅपमध्ये UPSC नक्कीच अडकू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे एखादी पॉलिटिकल पार्टीचं किंवा एखादी पॉलिटिकल पार्टी बंद करण्याचा तिथे त्यांच्याकडे अधिकार नाही आहे. फक्त त्याला चालू करण्याचा अधिकार आहे, बंद करण्याचा किंवा म्हणजे त्याच्यावरती बॅन आणण्याचा इथे त्यांच्याकडे काहीच अधिकार नाही. व हे केव्हा झालेलं आहे पहा, तर सुप्रीम कोर्टाची एक केस आहे इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे INC विरुद्ध सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन 2002ची ही केस आहे. यानुसार सुप्रीम कोर्टाने म्हटलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्याकडे RPA रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 यानुसार यांना पॉवरच देण्यात आलेली नाही आहे. मग यासाठी पहा, 2015मध्ये जे लॉ कमिशन आलेलं आहे, त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने 2016मध्ये जे रिफॉर्म सुचवलेले आहेत त्यामध्ये म्हटलेलं आहे की बाबा आम्हाला पॉवर द्या एखाद्या पॉलिटिकल पार्टीला डिरजिस्टर करण्यासाठी. ओके, मग हे आय होप तुम्हाला ही घटना समजलेली असेल व हे जे महत्त्वाचं फॅक्ट आहे तुम्हाला समजलेलं असेल. UPSCला वगैरे अशा पद्धतीचे ट्रॅप नक्की येऊ शकतात, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.